भांडवलावरचा रिटर्न ज्याला आपण म्हणतो, रेट ऑफ रिटर्न किंवा परतावा, हा विकसित देशामध्ये सातत्याने कमी 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 होत गेलेला असल्यामुळे त्यांना नवीन मार्केट्स पाहिजेत, त्यांना नवीन बाजारपेठा पाहिजेत. त्यांचं भांडवल, अतिरिक्त भांडवल आणि त्यांचं तंत्रज्ञान यांना एक्सपोर्ट करण्यासाठी परदेशांच्यामध्ये त्यांना जशा पूर्वी कॉलनीज पाहिजे होत्या, जशा वसाहती पाहिजे होत्या, म्हणजे इंग्रजांनी जो आपण म्हणतो 400 वर्ष जगावर राज्य केलं, म्हणजे सगळे देश त्याने आपल्या वसाहत कलोनियलिझम ज्याला वसाहतवाद आपण ज्याला असं म्हणतो, अशा प्रकारची भूमिका व ह्या विकसित देशांना, औद्योगिक प्रधान देशांना त्यांचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे. आता सुद्धा जी 56वी कॉन्फरन्स जी झाली 4 दिवसांची दावोसला, त्याच्यामध्ये 60 देशांचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यामध्ये सगळ्या विषयांची चर्चा झाली. पण प्रामुख्याने जगातले जे देश, विकसित देश जे आहेत, हे विकसनशील देशामध्ये आपलं भांडवल आणि तंत्रज्ञान याला मार्केट कसं मिळेल, हा त्यांचा सातत्याने एक प्रयत्न असतो. आता ह्याच्यात एक दुसरा मुद्दा असा आहे, आज भारताकडे सगळ्या देश, जगाचं लक्ष का लागून राहिलेलं आहे सगळ्या विकसित देशांचं, तर त्यांना भारतीय संस्कृती आणि भारताच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये फार मोठं आकर्षण ह्याच्यातला भाग नव्हे. भारतामध्ये आज जवळजवळ 40 कोटी लोकांची एक बाजारपेठ आहे. म्हणजे अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा 10 कोटी लोकसंख्या ही आपल्याकडे अधिक आहे. एवढ्या लोकांचं मार्केट आहे. युरोपमधली अर्धी लोकसंख्यासुद्धा 40 कोटी नाही आहे. तर ह्याच्यामध्ये देश एवढ्या मोठ्या प्रचंड देशामध्ये मार्केट कसं एस्टॅब्लिश करता येईल, बाजारपेठ कशी एस्टॅब्लिश करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न या देशांचा असतो. आणि मग विकसित देश जे आहेत, आम्ही विकसनशील देश जे आहेत, त्या देशांच्यामध्ये स्पर्धा असते की आपण जास्तीत जास्त आपली गुंतवणूक या देशांच्यामध्ये केली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्याशी देशांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, विकसित देशांच्यामध्ये कॉम्पिटिशन किंवा जशी स्पर्धा आहे, आपण जगातल्या विकसित देशामध्ये अधिकाधिक तंत्रज्ञान आणि भांडवल याची गुंतवणूक केली पाहिजे. तशा प्रकारे विकसनशील देश सुद्धा आपल्याकडे जास्तीत जास्त भांडवल आणि तंत्रज्ञान हे आपल्याकडे कसं येईल हा प्रयत्न करतात. म्हणजे उदाहरणार्थ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणूक, ही टेक्नॉलॉजी स्वरूपाची फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ही शेअर बाजारामध्ये जाते. इथे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही प्रामुख्याने टेक्नॉलॉजीच्या स्वरूपामध्ये आणि आपल्याला हे होते. म्हणजे ज्याला फिजिकल इन्व्हेस्टमेंट आपण असं म्हणतो, म्हणजे कॉम्प्युटर सेक्टर असेल, रिअल एस्टेट सेक्टरमधले